धडाकेबाज आय-एस अधिकारी तुकाराम मुंडे हे राज्यभरामध्ये धडक कारवायांमुळे सध्या चर्चेत आलेले आहेत. आता तुकाराम मुंडे यांनी आणखी एक धडाकेबाज निर्णय घेण्याची जी आहे ती तयारी सुरू केलेली आहे. राज्यातील दूध भेसळखोरांची आता काही खैर नाहीये. कारण अन्न आणि औषध प्रशासनानं भेसळखोरी विरोधात आता धडाकेबाज कारवाई करण्याचं ठरवलेलं आहे. आयुक्त तुकाराम मुंडे यांनी राज्यातील प्रमुख सहकारी आणि खाजगी दूध उत्पादक संस्थांची मुंबईत एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावलेली आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी आता कडक उपाययोजनांवर या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून एफडीए कडून राज्यभरामध्ये सुरू असलेल्या धडक कारवायांमुळे भेसळखोरांमध्ये आधीच मोठी खळबळ उडालेली आहे. त्यामुळे आता तुकाराम मुंडे हे जे दुधामध्ये जे भेसळखोर करणारे आहेत, दुधामध्ये जे भेसळ करणारे आहेत, त्यांच्या विरोधात आता कडक मोहीम जी आहे ती उघडणार आहेत. खरं तर या बैठकीमध्ये नेमकं काय घडणार आहे हे सगळंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी राजरत्न जोंधे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. राज्यभरामध्ये धडाकेबाज आय-एस अधिकारी तुकाराम मुंडे जोरदार चर्चेत आलेले आहेत. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांनी भेसळखोरांच्या विरोधात धडक कारवाईचा सपाटा सुरू केलेला आहे. मग ते कुणीही असो, कोणालाही त्यांनी सोडलेले नाही आणि त्यामुळे राज्यभरामध्ये भेसळखोरांचे धाबे चांगलेच दणाणलेले आहेत. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी एफडीए आता आणखीच आक्रमक झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळतंय. राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार येत्या 12 तारखेला मुंबईत राज्यातील प्रमुख दूध उत्पादक संस्था, सहकारी दूध संघ आणि खासगी कंपन्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीमध्ये अन्न सुरक्षा आणि त्याचबरोबर मानके अधिनियम 2006 अंतर्गत असलेल्या नियमांची अंमलबजावणी, त्याचबरोबर गुणवत्ता नियंत्रण, त्याचबरोबर अन्न सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली आणि नियामक जबाबदाऱ्यांवर यामध्ये या बैठकीमध्ये जी आहे ती अत्यंत सविस्तर पद्धतीने चर्चा होणार आहे. आणि या या बैठकीमध्ये सहभागी होणाऱ्याला थेटपणे तुकाराम मुंडे हे मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत. एफडीएचा स्पष्ट यामागचा उद्देश आहे की ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना यापुढे कोणतीही सूट दिली जाणार नाहीये, कोणालाही सोडलं जाणार नाहीये. जे भेसळ करतील आणि जे नागरिकांच्या ग्राहकांच्या आरोग्याशी खेळतील त्यांची आता खैर नाहीये, असा स्पष्ट संदेश आय-एस अधिकारी तुकाराम मुंडे यांनी स्पष्टपणे दिलेला आहे. तुकाराम मुंडे यांनी एफडीएची सूत्र स्वीकारल्यानंतर राज्यभरामध्ये भेसळखोरांच्या विरोधात कारवाईचा सपाटा सुरू केलेला आहे आणि या कारवाईनं राज्यभरामध्ये कमालीचा वेग घेतलेला आहे. जे भेसळखोर आहेत त्यांचे धाबे अक्षरशः दणाणलेले आहेत. भेसळखोर अक्षरशः आता आपल्यावरती कारवाई होते की काय अशी भीती अक्षरशः त्यांना सतावत असताना तुकाराम मुंडे पुन्हा एकदा ऍक्शन मोडवरती आल्याचं चित्र आता पाहायला मिळतंय. काही दिवसांपूर्वी जर पाहिलं तर पुण्यातील सोमवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, कोथरूड परिसर असेल किंवा हडपसर परिसर असेल, या भागामध्ये एफडीएने अतिशय धडक कारवाया केलेल्या होत्या. तब्बल 47,36,00,000 रुपयांचा भेसळयुक्त संशयित भेसळयुक्त साठा जो आहे थेटपणे एफडीआयने जप्त केलेला होता. पुण्यामध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये भेसळ होती असे तक्रारी एफडीआयला प्राप्त झालेल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने तुकाराम मुंडे यांच्या एफडीआयने धडकेबाज अशी कारवाई पुण्यामध्ये केलेली होती. पुण्यामधलं जे सोमवार पेठचा परिसर आहे, बुधवार पेठचा परिसर आहे, शुक्रवार पेठचा परिसर आहे, त्याचबरोबर कोथरूड असेल, हडपसर असेल, या भागामध्ये एफडीएने अतिशय धडक पद्धतीची जी आहे ती कारवाई काही दिवसांपूर्वीच केलेली होती. तब्बल 47,36,00,000 रुपयांचा संशयित भेसळयुक्त साठा सुद्धा एफडीएने जो आहे तो जप्त केला होता. यामध्ये 2,806 किलो पनीर जप्त करण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर 13,127 किलो खवा जप्त करण्यात आलेला होता. 960 किलो तूप आणि 138 किलो चीज सदृश पदार्थांचा यामध्ये जप्त करण्यात आलेल्या पदार्थांमध्ये जो आहे समावेश होता. या सर्व पदार्थांचे जे नमुने आहेत ते प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत. त्याचा अहवाल आल्याच्या नंतर हे जे पुण्यामधले भेसळखोर आहेत त्यांच्या विरोधात अतिशय कडक कारवाई एफडीए कडून केली जाणार आहे. फक्त पुणेच नाहीये, लक्षात घ्या, फक्त पुण्यातच तुकाराम मुंडे ऍक्टिव्ह नाहीयेत, तर सातारा, धाराशिव, धुळे आणि राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये एफडीएने धडाकेबाज मोहीम सुरू केलेली आहे. एफडीएने अतिशय धडाकेबाज धाड सत्र जे आहे ते सुरू केलेलं आहे. गुटखा असतील, पान मसाला असतील, भेसळयुक्त अन्न पदार्थांच्या विरोधात जून महिन्याच्या पहिल्याच 5 दिवसांमध्ये जर पाहिलं तर 195 ठिकाणी एफडीएने छापे टाकलेले होते. त्यामध्ये 192 जणांना अटक करण्यात आलेली होती. त्याचबरोबर जवळपास 2 कोटी रुपयांचा प्रतिबंधित माल सुद्धा जप्त करण्यात आलेला होता. परांड्यात एकट्या कारवाईमध्ये तब्बल 1 कोटी रुपयांहून अधिकचा साठा सुद्धा पकडण्यात आलेला होता. समृद्धी महामार्गावर 60 लाखांचा प्रतिबंधित माल सुद्धा जप्त करण्यात आलेला होता. एफडीएच्या या धडक मोहिमेचा फायदा आता दर्जेदार दूध उत्पादक आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांनाही होण्याची अपेक्षा जी आहे आता व्यक्त केली जाते. कारण ही जी बैठक बोलावलेली आहे या बैठकीमध्ये ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांची, आता ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांची आता खैर नाहीये. दुधामध्ये जे भेसळखोर आहेत
त्यांच्या विरोधात आता कडक कारवाईची एक नियमावली सुद्धा या बैठकीमध्ये केली जाण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते। भेसळयुक्त मालावर आता कारवाई झाल्यामुळे ग्राहकांचा विश्वास आता दर्जेदार उत्पादनाकडे वाढतोय। ग्राहक सुद्धा म्हणतात की आता कारवाई होते ती योग्यच पद्धतीने कारवाई होते, असा सूर सुद्धा आता ग्राहकांकडून तुकाराम मुंडे हे यांचं जे एफडी आहे त्यांच्यावरती विश्वास सुद्धा वाढतानाचं चित्र आता ग्राहकांमधून पुढे येतंय। त्यामुळे चांगल्या गुणवत्तेच्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना अधिक मागणी मिळण्याची शक्यता सुद्धा या निमित्तानं जी आहे ती आता निर्माण झाली आहे। दूध उत्पादक असतील त्याचबरोबर प्रक्रिया व्यावसायिक संघटनांनी एफडीएच्या या मोहिमेचं स्वागत केलेलं आहे, त्यांना पाठिंबा दिलेला आहे। दुधात पाणी मिसळण्यापासून ते बनावट दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीपर्यंत अनेक प्रकारच्या भेसळीमुळे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांच्या विरोधात अतिशय गंभीर पद्धतीची कारवाई आता केली जाणार आहे। मात्र आता तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली एफडीएनं उघडलेली ही मोहीम अधिकच व्यापक होताना आता राज्यभरामध्ये दिसतेय। मुंबईत होणाऱ्या दूध उत्पादकांच्या बैठकीनंतर भेसळखोरांच्या विरोधात आता धडाकेबाज कडक कारवाई केली जाण्याची शक्यता होणार आहे। त्याचबरोबर ह्या बैठकीनंतर ह्या जे भेसळखोर आहेत या भेसळखोरांवरील कारवाई अधिकच तीव्र होते का याकडे संपूर्ण राज्याचंच लक्ष लागलेलं आहे। या प्रत्येक घटनांचा अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत। यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी।